आशिष शिंदे. स्टुडंट्स, आपण मागच्या लेक्चर्समध्ये सिलेबसबद्दल डिस्कशन केलं, पेपर फर्स्ट आणि सेकंड, 11वी आणि 12वी. आता स्टुडंट्स, आता 11वी 12वी सायन्समध्ये पेपर फर्स्ट जो आपला मिल्क चॅप्टर आहे आणि बोर्डाच्या दृष्टीने जे जे आपल्याला इम्पॉर्टंट आहे ते आपण बघूया की मिल्क चॅप्टरमध्ये आपल्याला कोणते कोणते घटक महत्त्वाचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मिल्क चॅप्टरमध्ये असलेले घटक पहिला आहे मिल्क. आता मिल्कवरती डिफिनेशन येते, डिफाईन येते 2 मार्कांसाठी. त्यानंतर क्लासिफिकेशन येतं, क्लासिफिकेशन ऑफ मिल्क हा पुढचा पॉईंट आहे. आता प्रश्न येताना कसा येईल, डिफाईन मिल्क, क्लासिफिकेशन ऑफ मिल्क हा प्रश्न तुम्हाला 4 मार्कला येईल किंवा मग डिफाईन मिल्क हा प्रश्न फक्त तुम्हाला 2 मार्कला येईल. आपला नेक्स्ट पॉईंट आहे फॅक्टर्स अफेक्टिंग कंपोजिशन ऑफ मिल्क. आता याच्यावरती प्रश्न येताना फॅक्टर्स म्हणजे तुम्हाला पहिले एनलिस्ट करायचे का मिल्कला लागणारे कोणते कोणते फॅक्टर्स आहेत. मग प्रश्न कसा येईल, डिफाईन मिल्क अँड एनलिस्ट द कंपोजिशन फॅक्टर्स ऑफ मिल्क अँड एक्सप्लेन एनी 4 ऑफ देम. पहिले तुम्ही व्याख्या लिहायची मिल्कची, त्यानंतर एनलिस्ट करायचे. एनलिस्ट करणे म्हणजे फक्त नावे लिहिणे आणि त्या नावांमध्ये तुम्हाला 2 ते 3 पॉईंट्स एक्सप्लेनेशन करायचे. हा प्रश्न तुम्हाला 8 मार्कासाठी बोर्डाच्या परीक्षेला 100% येत असतो. त्यानंतर टाईप्स ऑफ मिल्क. आता शॉर्ट आन्सर्समध्ये आपल्याला बोर्डाच्या एक्झामला एनलिस्ट द टाईप्स ऑफ मिल्क असा प्रश्न येत असतो. एनलिस्ट म्हणजे फक्त मिल्कचे टाईप्स लिहायचे आपल्याला. उदाहरणार्थ फर्मेंटेड मिल्क असो, ॲसिडोफिलस मिल्क असो, असे एक्सेट्रा शॉर्ट आन्सर्स येऊ शकतो. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट आहे कोलेस्ट्रॉल. बोर्डाच्या परीक्षेला शॉर्ट नोट्समध्ये आपल्याला कोलेस्ट्रॉल असं नाव येतं आणि शॉर्ट नोट्स येत असते. तर शॉर्ट नोट्स लिहित असताना कोलेस्ट्रॉलचे तुम्हाला त्याची प्रॉपर्टीज लिहायची आहे, त्याचे डेफिनेशन लिहायचे आहे आणि त्याचं कॉम्पोजिशन लिहायचं आहे कोलेस्ट्रॉलबाबत. तर तोच प्रश्न तुम्हाला ब्रॉड क्वेश्चनमध्ये पण येऊ शकतो 4 मार्कासाठी. डिफाईन कोलेस्ट्रॉल अँड एनलिस्ट द प्रॉपर्टीज ऑफ कोलेस्ट्रॉल असा एक प्रश्न तुम्हाला येऊ शकतो किंवा मग गिव द कॉम्पोजिशन ऑफ कोलेस्ट्रॉल. नेक्स्ट आहे न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ऑफ मिल्क. न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ऑफ मिल्क. आता याच्यावरती तुम्हाला शॉर्ट आन्सर्समध्ये पण येऊ शकतो न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ऑफ मिल्क. त्यानंतर तुम्हाला ब्रॉड क्वेश्चनमध्ये असा प्रश्न येऊ शकतो, राईट डाऊन द न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ऑफ मिल्क. आता मिल्कमध्ये कोणते न्यूट्रिएंट आहे हे आपल्याला ते एनलिस्ट करायचे. त्यानंतर प्रश्न असा फिरून येऊ शकतो बोर्डाच्या परीक्षेला, वाय मिल्क इज कॉल्ड आयडल फूड असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. तरी तुझं उत्तर सेमच राहील विद्यार्थी मित्रांनो. न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. त्यानंतर तुम्हाला शॉर्ट नोट्समध्ये विचारल्या जाणाऱ्या इम्पॉर्टंट नोट्स आहे मिल्क प्रोटीन, मिल्क फॅट. त्याच्यानंतर राईट डाऊन द टाईप्स ऑफ पिगमेंट. त्या ठिकाणी तुम्हाला हे शॉर्ट नोट्समध्ये येऊ शकतं. त्यानंतर शॉर्ट आन्सर्समध्ये तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, राईट डाऊन द युजेस ऑफ मिल्क. आता राईट डाऊन युजेस ऑफ मिल्कमध्ये लिहिताना प्रश्न उत्तर कसं लिहायचं, मिल्कची व्याख्या लिहायची, त्यानंतर मिल्कमध्ये कोणते घटक ते लिहायचे आणि ह्युमनसाठी त्या घटकांचा काय फायदा आहे हे लिहायचं. त्यानंतर आपला पुढचे पॉईंट्स आहे काही ॲसिडिटी ऑफ मिल्क. ॲसिडिटी ऑफ मिल्क तुम्हाला शॉर्ट नोट्स पण येऊ शकते. त्याच्यानंतर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मिल्क असो, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मिल्क असो, असे प्रश्न तुम्हाला परीक्षेला बोर्डाच्या परीक्षेला येत असतात. आता आपण हे सर्व टॉपिक जे इम्पॉर्टंट आहे बोर्डाच्या परीक्षेला मिल्क चॅप्टरबद्दल हे आपण आता डिस्कस केलं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अदर चॅप्टरवरती काही टॉपिक डिस्कस करूया. नेक्स्ट अपडेटसाठी तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.